पारवीताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। तर चंपाषष्ठी विशेष मी आज वांग्याचं भरीत बनवणार आहे। तर त्यासाठी हे पाव किलो असे मोठ्या आकाराचे वांगे घेतलेले आहेत। खूप जास्त मोठे पण नाही घ्यायचे आणि छोटे पण नाही घ्यायचे, याचं भरीत खूप छान होते। तर हे मोठे असले तरी पण हे खूप कवळे वांगे आहेत। कांद्याची पात, कोथिंबीर, थोडीशी मी मेथीची भाजी पण घेतलेली आहे आणि इथे धुवून कांद्याची पात अशी बारीक चिरून घेतलेली आहे। आणि जे लोक वांगा आणि कांदा सोडतात तर ते आज मुद्दाम कांद्याची पात आणि वांगा चंपाषष्ठीला खंडोबाला नैवेद्य असतो याचा, तर त्यासाठी ह्याच कांद्याचा वापर करतात, नवीन कांद्याचा। तर हे नवीन कांदा मी असा चिरून घेतलेला आहे आणि थोडासा लसूण असा खुडून घेतलेला आहे, 4-5 पाकळ्या। इकडे मोहरी घेतलेली आहे, लाल तिखट, तेल आणि मीठ। तर साहित्य पाहिलेलं आहे, रेसिपीला सुरुवात करू। तर या ठिकाणी मी ह्या वांग्यांना असं तेल लावून घेतलेलं आहे आणि इकडं स्टँड ठेवलेलं आहे गॅसवर। तर वांगे मी असे भाजून घेणार आहे सुरुवातीला। तुम्ही कढईमध्ये थोडंसं तेल टाकून असे वांगे भाजून पण घेऊ शकता, त्या पण पद्धतीने भरीत करता येते, पण हे एकदम पारंपरिक पद्धतीने बनवत आहे मी। तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही चुलीमध्ये पण वांगे भाजून घेऊ शकता। खूप छान, म्हणजे चवीला खूप छान होतो हे भरीत वांग्याचं। सारखे असे खालीवरी करून मी असे छान वांगे भाजून घेतलेले आहेत। तर गॅस बंद करून आता हे वांगे थंड करून घेणार आहे। तर तेल लावल्यामुळे हे सहज निघते याचं कवर असं वरचं, त्यामुळे तेल लावून वांगे भाजून घ्यायचे। तर अशा पद्धतीने मी हे पूर्ण काढून घेतलेलं आहे कवर याचं। आता दुसऱ्या प्लेटमध्ये काटे चमच्यानं असं वांग देठापासून वेगळं करणार आहे आणि पूर्ण असं मॅश करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीनं करून घेतलेलं आहे मी वांग असं मॅश। आता गॅसवर कढाई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकणार आहे। खूप जास्त तेल नाही वापरायचं। ग्रामीण भागामध्ये तर असं साधंच भरीत केलं जातं, यामध्येच हळद, मीठ, चटणी असं खालीच घालून गरमागरम भाकरीसोबत खाल्लं जातं। आता थंडीच्या दिवसामध्ये बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान म्हणजे वांग्याचं भरीत लागते। तर हे मी तेच पारंपरिक पद्धतीनेच बनवत आहे। तर तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता 1 चमचा मोहरी टाकणार आहे। मोहरी तडतडली की त्यामध्ये जिरं छान फुललं की त्यामध्ये असा लसूण खुडून घेतलेला आहे मी। लसूण भरपूर घालायचा। लसूण छान गुलाबी रंगावर झाला की यामध्ये आता हे पातीचा कांदा टाकणार आहे। आता यामध्येच मेथी आणि ही कांद्याची पात अशी चिरून घेतलेली चांगली 2 मिनिट तेलावर अगोदर ही परतून घ्यायचं। तर छान पात परतल्या गेलेली आहे। आता यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे। यामध्येच लाल तिखट तुमच्या आवडीनुसार, किंवा तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरचीचा ठेचा पण वापरू शकता। आता चटणी छान तेलामध्ये तळल्या गेले की यामध्ये मी हे वांगे असे मॅश केलेले हे टाकून घेणार आहे। यामध्ये चवीनुसार मीठ। तयार झालेलं आहे चमचमीत आणि मस्त झणझणीत असं वांग्याचं भरीत। तुम्ही हे भाकरीसोबत, पोळीसोबत तुम्ही तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता। तर याच्यासोबत नैवेद्याला पानगे पण केले जातात बाजरीचे। तर अशा पद्धतीनं तयार झालेलं आहे वांग्याचं भरीत। तर डिशमध्ये मी काढून घेतलेलं आहे। तर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। नक्की ह्या चंपाषष्ठीला तुम्ही असे वांग्याचे भरीत बनवून तुम्ही मार्तंड भैरवनाथांना यांचा नैवेद्य दाखवा। वेळकोट वेळकोट, जय मल्हार।